जे संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे. प्रश्न असा आहे की नीलम गोऱ्हेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं मानलं. जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडीचा उल्लेख केला असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 300 झाले असावे, 4. आणि या सगळ्या 4 सण कशा मिळाल्या ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यांचे एकंदर तिचा सहभाग तिच्यात फारशी चर्चा न केलेली होईल, पण त्यांची एंट्री जी झाली महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये ते प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातून झाली. तो कालावधी संपल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर राजपूत नाही, कदाचित काँग्रेस इथे असायची शक्यता आहे, पण त्याची खात्री नाही. त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, आणि हल्ली असं दिसतंय शिंदेच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यामध्ये ती आहे. म्हणजे एका मर्यादित काळामध्ये 1, 2, 3, 4 या सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो. सातत्य होतं का नव्हतं त्याचं लोक नक्की करतील, पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं. सॉरी. त्या संबंधात राऊत जे म्हणतात ते योग्य. निश्चित संविधानाचे जे आयोजक आहेत ते त्याबद्दलची नापसंती ही जाहीर व्यक्त केलेली आहे. पण त्यामुळं मला वाटतं की त्याचा असा बदल करायला हरकत नाही.